नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो समास बघणार आहोत तो म्हणजे दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि समास 8वा म्हणजे तत्वनिरसन. तर या समासाचं आज आपण चिंतन करणार आहोत. तर बघा, समर्थ माऊलींनी मागच्या समासामध्ये देहात्मा निरूपण, जगत जीवन निरूपण हे समास आपण अनुभवले. त्यातून आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींचं ज्ञान झालं की कशा पद्धतीने देह आणि आत्मा भिन्न आहेत, जगत जीवन म्हणजे नेमकं काय आहे, कसं आपल्याला विवेकानं सगळ्या गोष्टी पार पाडायचे, कसं आपल्याला म्हणजे एक सारासार विवेक बुद्धी वापरून कशा गोष्टी म्हणजे आपल्याला पुढं पुढं ते टप्पे पार करत जायचे. तर आजचा जो समास आहे आपला तो म्हणजे तत्वनिरसन. तर समर्थ माऊलींनी काही तत्व मांडलेले आहेत म्हणण्यापेक्षा आपल्याला ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की कशा पद्धतीने त्या तत्वांचं निरसन झालं पाहिजे, कसं आपल्या मनातील ज्या शंका आहेत, जे द्वैत आहे ते सगळं दूर झालं पाहिजे. आणि यासाठी समर्थ माऊलींनी हा समास मांडलेला आहे. नक्कीच आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जर कोणी पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. समर्थ माऊलींना वंदन करून आपण आपल्या समासाचं आज चिंतन करूया. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद दासबोध, दशक 17वा प्रकृती पुरुषना, समास 8वा तत्वनिरसन, श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणजे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. बघा, समर्थ माऊलींनी इथं आपल्याला 4 वाणी सांगितलेले, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरा. तर परा म्हणजे काय, पश्यंती म्हणजे काय, तर हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. कारण हे तसे शब्द जे ते बऱ्याच लोकांना परिचित नसतात. तर समर्थ माऊलीने आपल्याला हे जाणून घेण्यासाठी किंवा आपल्याला समजवण्यासाठी या श्लोक मांडलेले. काय तर नाभीपासून उन्मेष वृत्ती. बघा, आपण कधी कधी म्हणतात बघा, नाभीच्या देठापासून कशाला ओरडवतेस, अशा पद्धतीने आपल्याकडून कधी कधी वाक्यरचना होत असते. तसं समर्थ माऊलीने काय सांगितलं की नाभीपासून उन्मेष वृत्ती. समर्थ माऊली म्हणतात की नाभीपाशी जे मूळ स्फुरण होतं, मूळ स्फुरण कुठं होतं तर आपल्या नाभीपाशी, आपल्या बेंबीपाशी मूळ स्फुरण होतं. तिथून आपला तो कंठ सुटतो, आपला आवाज बाहेर पडतो. म्हणून नाभीपाशी जे मूळ स्फुरण होते ते स्फुरण म्हणजे परा, आणि त्याला आपण म्हणतो परावाणी. जी नाभीपासून जन्माला येते, नाभीपासून ज्याचा जन्म होतो ती म्हणजे परा. परावाचा होय हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. आणि हृदयाच्या ठिकाणी ध्वनिरूपाने असणारी, मग ती हृदयापर्यंत पोचते, आणि हृदयाच्या ठिकाणी असणारी ध्वनिरूपाने असणारी ती म्हणजे पश्यंती. ती म्हणतात, त्या वाणीला म्हणतात पश्यंती. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. इथं आपल्याला समर्थ माऊलीने 4 वाणींचा अर्थ समजावून सांगितलेला. परा म्हणजे काय तर जी नाभीपासून ज्याचं स्फुरण होतं ती म्हणजे परा. पश्यंती म्हणजे जी हृदयातील ध्वनीपासून निघते ती पश्यंती. पण जेव्हा आपला कंठ सुटतो, त्या कंठात ज्यावेळी ती ध्वनी पोचते त्यावेळी ती वाणी असते मध्यमा. काय सांगितले, कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यमा वाचा म्हणतात. आणि मुखावाटे अक्षराचा जो उच्चार होतो, मुखातून ज्यावेळी तो आवाज बाहेर पडतो, तो ध्वनी बाहेर पडतो, त्याला वैखरा वाणी म्हणतात. मग अशा पद्धतीने वैखरा वाचा असे म्हणतात. हे 4 वाणीचे किंवा 4 वाचांचे आपले हे प्रकार आहेत, जे की आपल्या रोज म्हणजे आपल्याला ते समजत पण नाही. बघा, आता इथं सांगितलं की नाभीपासून परा निघते, आपल्याला समजतं का, आता मी बोलत आहे पण ते पटापट ते शब्द बाहेर पडतात वैखरीतून. म्हणतात बघा, तुझ्या वैखरीतून बरेच सारे शब्द बाहेर पडतात. तर ते अशा पद्धतीनं नाभीस्थानी परावाचा, तोची ठाव अंतरकणाचा, अंतकरण पंचकाचा निवाडा ऐसा. मग नाभीस्थानी जेथे परावाचा असते
तेच अंतःकरणाचे स्थान समजावे, कारण तिथूनच तर मूळ स्फुरण झालं. बघा कधी कधी गोष्टी आपल्या मनात चालू असतात, पण त्या मनात म्हणजे कुठे, तर त्या परावाच्यामध्ये. तिथून आपल्याला ते स्फुरण होतं, तिथून तो कंठ सुटण्यास मदत होते. आणि मग काय होतं, आता अंतःकरण पंचकाचा निवाडा कसा आहे हे आपल्याला समजलं, की तिथून तो स्फुरण होतो. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. मग निर्विकल्प म्हणजे काय, तर मनात काहीतरी कल्पना नसताना सहजच ते स्फुरण होते. मनात काही ठरवलं नाही आणि सहज ते झालं, होऊन गेलं आपल्याकडून. कधी कधी असं बघा, म्हणजे भावनेच्या भरात आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करून जातो, मग नंतर वाटतं अरे बापरे, हे आपण जरा विचार करून केलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे आपलं व्यवस्थित पद्धतीनं ते वागवता आलं असतं, आचरण करता आलं असतं. म्हणून कधी कधी गोष्टी अशा होतात की होऊन जातात सहजपणे, म्हणजे मनात काही कल्पना नसताना. अंतःकरण आठवले पुढे होय नवेसे गमले, करुण करू ऐसे वाटले तेची मन. बघा अंतःकरणात ज्यावेळी सहज एखादी गोष्ट आठवते, त्याचं आपण व्यवस्थित पद्धतीने चिंतन करतो. मग हे चिंतन कुठं करतो आपण, मनात. आणि हे मन म्हणजे असं आहे की जिथं तुम्हाला अंतःकरणात एखाद्या गोष्टीचं स्फुरण होतं, तुम्हाला ती गोष्ट करावीशी वाटते, अगदी जाणीवपूर्वक विचार करून. आणि यालाच आपण काय म्हणतो, मन असे म्हणतो. याचंच अंतःकरण, थोडक्यात अंतःकरण म्हणजेच मन. संकल्प विकल्पतेची म्हण, जेणेकरिता अनुमान, पुढे निश्चय होतो जाण रूप बुद्धीचे. बघा हे मन जर असतं ना, ती संकल्प विकल्पात्मक असते. बघा कधी कधी आपण मनामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टींचा संकल्प करून जातो, बऱ्याच असू दे. अगदी आपण ज्यावेळी वर्षाची सुरुवात व्हायची असते त्यावेळी बरेच साऱ्या गोष्टी ठरवतो की आजपासून मी काय करणार आहे, रोज नियमित सकाळी लवकर उठून व्यायाम करणार आहे, योगा करणार आहे. पण कधी कधी काय होतात, ह्या गोष्टी आपण 8 दिवसांपुरत्याच काय करतो, मर्यादित ठेवतो. काही माणसं इतकी तत्वनिष्ठ असतात की ती पूर्णपणे आहे तसं तंतोतंत वर्षभर ती गोष्ट पाळतात, जराही त्यात खंड पाडू न देता. अशाही काही लोक आहेत. पण काय वेळी काय होतं, आपल्या गोष्टी ज्या आपण मनात ठरवतो त्या मनातच राहिल्यासारख्या होतात, पूर्ण त्याचं रूपांतर त्या क्रियेमध्ये होत नाही. मग इथं ही जी आपल्याला समजण्याची गोष्ट आहे की कशा पद्धतीने या गोष्टी घडत असतात. म्हणून समर्थ माऊलींनी सांगितलं की मन हे संकल्प विकल्पात्मक असते, त्यामुळेच कल्पना केली जाते. आणि पुढे जो निश्चय केला जातो, ज्यावेळी आपण पुढची जी गोष्ट होते, ज्यावेळी तो अगदी क्रियात्मक स्वरूपात आपण आणतो, निश्चय जो करतो ते बुद्धीचं. कधी कधी बघा म्हणतात, हृदयातून विचार करण्यापेक्षा बुद्धीनं विचार केला तर आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी काय होतात, सॉल्व्ह होतात. कधी कधी आपल्या मनातून वाटतं की ह्या व्यक्तीला माफ करावं, पण समजा एखाद्या बुद्धीला ज्यावेळी आपल्याला पटत नसेल, ती गोष्ट परफेक्ट नाहीये, तर आपण ती गोष्ट तेथे नाकारता आली पाहिजे, त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध करता आला पाहिजे. म्हणून नुसता मनाने विचार करून चालत नाही, तर तुम्हाला बुद्धीनं देखील तो विचार केला गेला पाहिजे. बघा त्यानंतर सांगितले की करीनची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावे. मग एखादे कार्य करीतच किंवा एखादं कार्य करणार आणि एखादे कार्य करणार नाही असा अंतरात जी निश्चय करते, पूर्णपणे ते ठरवलेलं असतं, तर ती बुद्धी होईल. कारण बुद्धी तुम्हाला समजावून सांगते. एखादा समजा तुम्हाला प्रोजेक्ट आला, त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या पूर्णपणे अपोजिट आहेत, म्हणजे विरोधात आहेत. तुम्ही ते केल्या तर तुम्हाला त्याचा लॉस नक्कीच होणार, हे तुम्हाला माहित आहे. पण मनात वाटते की या व्यक्तीसाठी आपण काम केलं पाहिजे, तर आपण इथं कुठला विचार करणार, मनातून विचार करणार की बुद्धीतून विचार करणार? तर साहजिकच आहे की आपण बुद्धीनं विचार करता आला पाहिजे. समर्थ माऊली सांगतात, तुम्हाला ती बुद्धी तिथं वापरता आली पाहिजे, की कुठलाही निर्णय घेताना फक्त मनाने न विचार करता तो विचार पूर्णपणे बुद्धीशी देखील निगडीत असावा. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने तेची अहंकार. बघा एखादी गोष्ट जर आपण केली,
जे तुम्ही स्वतः केली, तर ती मी केली म्हणून सतत ते लोकांना जाणून देणे किंवा सतत लोकांना ते सांगणं, इथं तुमचं पूर्णपणे जे काही तुम्ही केलं असेल त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरतं. थोडक्यात सांगायची गोष्ट, सासू सुनांमध्ये कशा गोष्टी असतात बघा. समजा सुनेनं अगदी पूर्ण सगळा स्वयंपाक केला, पण सांगण्यावरून कोणाच्या, सासूच्या. पण ज्यावेळी तो स्वयंपाक झाला, तो रुचकर झाला, सगळ्यांना आवडला, पण त्यावेळी मात्र सुनेनं गर्व न करता काय म्हटलं पाहिजे, जे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मी केलं, मी फक्त एक करविता आहे, तुम्ही मला तो सांगणारा मेन जे कारण आहे ते तुम्ही आहे, मी फक्त तुम्ही सांगितलेला जो काही मसाला असेल, मीठ असेल, तेवढ्या प्रमाणात टाकलं आणि ते घडलं. मग तिथं तुम्ही ज्यावेळी मीपणा, तुमचा इगो, अहंकार आडवा आणणार नाही, त्यावेळी ते कार्य तुम्हाला फॉलोअर्स जाईल, सिद्धीच जाईल. पण ज्यावेळी तुम्ही सांगाल मीच केलं ना, फोडणी घातली ती माझ्या हाताने घातली, भलेही तुम्ही 1 चमचा टाका म्हणून सांगितलं, 2 चमचा टाका म्हणून सांगितलं, पण शेवटी हाताची चव कुणाची आली, तर मला. मग इथं आला तुमचा मी पण. म्हणजे इथं जी गोष्ट समर्थ माऊलींनी सांगितलेले, पुढे कार्याचा अभिमान धरून हे कार्य अवश्य केलेच पाहिजे या भावनेने कार्यास प्रवर्तने, आणि तो म्हणजे अहंकार, तो म्हणजे विषय. इथं आपल्या विषयांची सुरुवात होते. विषय कसे आपल्या पुढे येतात, तर ते अशा पद्धतीनं आपण विषयांना, या वासनेना, या प्रकृतीला, थोडक्यात प्रकृती ही एक माया आहे, बरोबर, ती वासना आहे. जसं स्थूल देह आणि सूक्ष्म देह, बरोबर, हे जे आपल्या देहाचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी हे 2 आहेत महत्वाचे, स्थूल आणि सूक्ष्म. मग स्थूल म्हणजे काय, सूक्ष्म म्हणजे काय, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी समजावून सांगण्याचा समर्थ माऊलींनी प्रयत्न केलेला आहे. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक, कार्ये भागे प्रकार पंचक वेगळाले. असे हे अंतःकरण पंचकाचे, इथं 5 वृत्ती आपल्या या मानवी देहामध्ये मिसळल्या जातात आणि या 5 वृत्ती मिळून एकच अंतःकरण असतं. मिसळल्या जातात हे खरं आहे, पण अंतःकरण किती असतं, एकच असतं, पण वेगवेगळ्या प्रकारावरून 5 प्रकार ते वेगवेगळे मानले जातात. मग काय सांगितले बघा, जेते 5ही प्राण कार्यभागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे. जसे 5 प्राणही वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात, नाहीतर वायूचे लक्षण गती हे एकच असते. 5 प्राण म्हणजे थोडक्यात जे आपली पंचमहाभूते जे, बरोबर ना, जो तेज आहे, जो प्रकाश आहे, जो वायू आहे, जे पाणी आहे आणि जी पृथ्वी आहे, तर ह्याच्यामध्ये हे जे 5 प्रकार वेगवेगळे आहेत, पण प्रत्येकाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, एकाच ठिकाणी एकवटलेले, एकापासून एक अवलंबून आहे. म्हणून सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान उदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. सर्वांगी व्यान नाभी समान काय सांगितले बघा, आपलं स्फुरण कुठून होतं, आपण सर्वांच्या समोर आपली वाक्यरचना मांडतो कधी, तर आपल्या नाभीपासून ते स्फुरण होतं. म्हणून समर्थ माऊलींनी काय सांगितले, कंठाच्या ठिकाणी ते उदान होतं, बरोबर, कंठाच्या ठिकाणी ते उदान होतं, मध्यमा. गुदस्थानी अपान आणि तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण असे निश्चितपणे जाणावे. तोंड आणि नाकाच्या ठिकाणी साहजिकच प्राण आहे आपला, आणि तिथून आपण श्वसन क्रिया अखंड अविरतपणे ती चालू असते. बोलिले हे प्राणपंचक, जे आपण बोलतो ते काय असतं, प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक, श्रोत त्वचा चक्षु जिव्हा नासिक ऐसी ही ज्ञानेंद्रिय. मग आपली ज्ञानेंद्रिय देखील प्रत्येक कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतात. बघा काय सांगितलंय, तर कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक असे हे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ऐसे हे विषय पंचक. मग आता हळूहळू सुरुवात होते ती वासनेची. मग त्या वासनेमध्ये काय आहे हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे ना. वाचा, हात, पाय, शिस्न आणि गद, जे आपले अवयव आहेत, जे आपल्या डोळ्यांनी दिसतात, ज्याच्या स्वरूपाने आपण कार्य करत असतो, ते काय असते, कर्मेंद्रिय पंचक असतं. ते काय असतं, ज्ञानेंद्रिय पंचक आपण बघितलं, कर्मेंद्रिय पंचक असतं, जे प्रसिद्धच आहे, कारण ते गरजेचं आहे. ते नसेल तर आपलं कार्य व्यवस्थित पार पडणार नाही. आणि शब्द,
शब्द बघा जपून वापरा असं म्हटलं जातं, ते कशासाठी? आणि त्या शब्दानच तर सगळ्या पुढच्या गोष्टी घडत असतात. शब्द, स्पर्श, रूप, रस. बघा आपल्याला चव जर व्यवस्थित लागली नाही, मग तिथे ते विषय निर्माण जाईल. एखादी गोष्ट काय काय व्यक्ती इतक्या म्हणजे परफेक्ट असतात की एखादं जरी समजा खारट झालं असलं, समजा आळणी असलं, तरी देखील ते निमूटपणे खातात. असेही काही व्यक्ती आहे म्हणजे ज्यांना रस रूप हे कशातच काही नसतं. आपल्याला मिळाले ना, आपण ते व्यवस्थित पद्धतीनं त्याचं ग्रहण केलं पाहिजे, ते मान्य करता आलं पाहिजे. ही जी आपल्याला देह हा मानवी मिळालेला आहे आणि त्यातून आपण हे जे कार्य साकारत आहे, ते कार्य आपल्याला जे मिळाले ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला साकारायचंय. म्हणजे बघा जसं जन्माच्या आधीपासून आणि मृत्यूचं, जसं पहिलं पान आपलं जन्माचं असतं आणि मधली पानं आपण भरायची असतात, बरोबर ना, कर्मानुसार. आणि शेवटचं पान हे मृत्यूचं असतं. हे ठरलेलं आहे, हा जो क्रम आहे तो ठरलेला आहे. कोणीही यापासून सुटणार नाही. प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. कोणीही अमर नाही. पहिला कसं ते अमृत पिलं की अमर व्हायचे, पण तसा प्रकार आता या सृष्टीवर नाहीये. कारण आपल्याला कधी ना कधी तरी मृत्यू येणार. ही गोष्ट तर काय आहे, अगदी दगडावर कोरल्यासारखी आहे. त्यामुळे इथं सांगितले की हे विषय पंचक आहे. कुठले कुठले? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे हे विषय पंचक आहे. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, पाचवे विषय पंचक, ऐसी ही पाच पंचके. ही पाच पंचके कुठली कुठली आहे? अंतःकरणाची, प्राण पंचकाची, ज्ञानेंद्रियाची, कर्मेंद्रियाची आणि पाचवे जे ते विषय पंचक, असे हे पाच प्रकारचे पंचक आहेत. म्हणून ऐसे हे 25 गुण, प्रत्येकाचे 5-5 गुण पुन्हा. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण. बघा असे हे 25 जे गुण आहेत, प्रत्येक 5-5 ह्याचे आणि 5-5 त्याचे विषय. मग असं हे मिळून जे 25 गुण आहे, त्यापासून काय तयार झाला? हा सूक्ष्म देह तयार झाला. याच कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. मग याचं मिश्रण कसं झालं आहे हे सांगितलं जाते, ते श्रवण केले पाहिजे. अंतःकरण व्याण श्रवण वाचा, शब्द विषये आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलीला असे. मग अंतःकरण, व्याण, श्रवण, वाचा आणि शब्द हा विषय आकाशाचे कसे गुण आणि आता वायूचा विस्तार पुढे कसा झालाय ते समर्थ माऊलींनी इथे सांगितलेले. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवणी, ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा. बघा काय सांगितलंय की मन समान त्वचा, हात आणि स्पर्श हे विषय काय आहे? वायूचे स्वरूप आहे. मन आहे दिसतं का? नाही, म्हणजे ते वायू स्वरूप आहे. परत समान त्वचा, त्वचा आपल्याला जाणून घेतो. हात, स्पर्श हे विषय वायूचे स्वरूप आहे. आणि असे हे आडाखे जाणून घेऊन एक कोष्टक तयार करावे, म्हणजे आपल्याला हे पंचीकरणाचे जे विषय आहे ते नीट समजेल. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयांचे दर्शन, संकेते बोलिले मन घालून पाहिजे. बुद्धी आहे, उदान आहे, डोळे आहे, बरोबर, पाय आहे आणि रूप आहे. हे विषय हे तेजाचे रूप आहे. बघा तेज आपलं कशा कशा कुठल्या गोष्टीने स्पष्ट होतं हे आपल्याला समजतं. आणि मन एकाग्र करून ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने जाणून घ्यायचे. चित्त अपान जिव्हाशिस्न, रस विषये आप जाण, पुढे ऐका सावधान, पृथ्वीचे रूप. चित्त, अपान, जीभ, शिस्न आणि रस हा विषय जात तत्वाचा विस्तार आहे. विषय आले नाही. तुम्ही ज्यावेळी एखाद्या गोष्टीला रूपाने बघण्याचा प्रयत्न करता, रस घेऊन म्हणजे त्या जिभेला जी चव असते त्या पद्धतीने विस्तार करता, गंध घेऊन, हे तर हे विषयाचे. आणि हे जे विषय असतात तो जलतत्वाचा विस्तार असतो. वायुतत्वाचा विस्तार आपण बघितला, तर हे जे विषय असतात ते जलतत्वाचा विस्तार होईल. आणि आता सावधान होऊन पृथ्वीचे रूप ऐकावे. समर्थ माऊलींनी सांगितलं. आता पृथ्वीचं रूप काय आहे? आपण आता बघितलं, वायू बघितलं, जल बघितलं. तर पृथ्वीचं काय? तर अहंकार प्राण घ्राण, गुधगंध विषये जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमते. बघा अहंकार, आता पृथ्वीचे विषय काय आले बघा? अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध हे विषय जे आहेत ते पृथ्वीचे
रूप आहे आणि याप्रमाणे शास्त्राधारे हे समर्थ माऊलींनी याचं निरूपण केलेलं आहे. ऐसा हा सूक्ष्मदेह, हा या 25 विषयांचा गुणांचा मिळून हा सूक्ष्मदेह पाहता होई जे निसंदेह, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. मग असा जो हा सूक्ष्मदेह आहे याचा जर सूक्ष्म विचार केला तर साधक निसंदेह होतो, म्हणजे त्याला कुठलीही शंका राहत नाही. पण अत्यंत मन लावून जो हे सर्व पाहिल त्यालाच हे सगळं समजणार आहे. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले पुढे स्थूळ निरोपिले, आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी. मग आला काय स्थूळ देह. मग हे सूक्ष्म देहाचं समर्थ माऊलींनी वर्णन केलेलं आहे. पुढे स्थूळ देहाचे देखील समर्थ माऊलींनी निरूपण केलेलं आहे. स्थूळाच्या ठिकाणी आकाश 5 गुणांनी कसं वर्तवलं जातं हे आता तू श्रोत्यांनी अगदी छान पद्धतीनं श्रवण करावं. काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा अन्वय. आकाशाचे हे 5 काय विषय आहेत तर काम क्रोध शोक मोह आणि भय हे 5 प्रकाशांचा आकाशाचा हा अन्वय आहे. हे समर्थ माऊलीने सांगितले की तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे. इथं आलं स्थूळ देहाची उत्पत्ती झाली. चलन वळण प्रासारण निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. चलन वलन प्रसरण निरोध आणि आकुंचन हे पंचविध लक्षण आहे. हे कशाचे आहे तर वायूचे जाणावे. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण. आता आलं बघा, आपण पहिला वायू बघितलं, जल बघितलं, पृथ्वी बघितलं, आकाश बघितलं आणि आता आले तेजाचं. मग त्या तेजामध्ये काय गुण आहे तर क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे मग आपलक्षण निरोपिले पाहिजे. क्षुधा आली, तृषा आली, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आहे. जिथे तिथे गोष्टी स्पष्टपणे मांडल्या जातात. आणि आता पुढे जलतत्वाचे लक्षण आपल्याला समर्थ माऊलींनी सांगितले. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद, पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. आप म्हणजे काय पाणी, बरोबर ना. मग त्यामध्ये वीर्य आलं, रेत आलं, लाळ आलं, मूत्र आणि घाम म्हणजे जिथून आपल्या पाण्याचं जे प्रसरण होतं त्या गोष्टी बाहेर पडल्या जातात पाण्याच्या स्वरूपात. ते सगळं काय झालं आपाचे म्हणजे या पाण्याचे गुण आहेत. पंचविध भेद आहे. मग आता पुढे पुन्हा समर्थ माऊलींनी पृथ्वीचे रूप स्पष्ट केलेले. अस्ति माश त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. अस्ति आहे, मांस आहे, त्वचा नाडी आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहे. हाड आहेत ना आपली, बरोबर ना. मांस आहे, त्वचा आहे, नाडी आहे आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. याप्रमाणे स्थूळ देहाचे रहस्य इथं समर्थ माऊलींनी सांगितलेले. यातून स्पष्ट केलेले, पृथ्वीमधून आपतत्वातून स्पष्ट करून आपल्याला सांगितलेले आणि आकाश तत्वातून. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5चे 25 ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जाते. आता इथंही तसंच झालं. या पृथ्वी आप तेज वायू आणि प्रकाश या 5चं मिळून 25 तत्व होऊन हा स्थूळ देह निर्माण झाला. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा बघा तिसरा कुठला असतो, पहिलं झालं सूक्ष्म, मग स्थूळ, आता तिसरा कुठला कारण आणि चौथा महाकारण ज्ञान. हे 4 देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते. बघा काय सांगितले, तिसरा देह हा कारण असतो, तो अज्ञानमय असतो, बरोबर. आणि चौथा देह हा महाकारण हा ज्ञानमय असतो. आणि या 4 देहांचे निरसन केल्यावर विज्ञान भय परब्रह्म हे तेवढे असते. कारण आणि महाकारण देह हे पण देहाचेच प्रकार आहे. एक कारण असतो तो अज्ञानमय असतो आणि जो महाकारण असतो तो ज्ञानमय असतो. विचारे 14 हे वेगळे, मी पण तत्वा सरिसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. मग विचाराने काय केलेलं आहे, या 4 देहांचं निरसन आपल्या समोर समर्थ माऊलींनी मांडलेलं आहे. पहिला तुमच्या समोर त्या वाणी स्पष्ट केलेल्या आहेत आणि नंतर या 4 देहांचे निरसन केलेले की मीपणा तत्वांच्या निरसनाबरोबरच काय होतो, हे सगळं आपल्याला पृथ्वीकडून ह्या परब्रह्माकडून सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळं या निरसनांबरोबरच आपला जो मीपणा होतो तो नाहीसा होतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते, परब्रह्माशी ऐक्य होते. विवेके चुकला जन्म मृत्यू,
नरदेही साधिले महत्कृत्य, भक्ती योगे कृत्य कृत्य सार्थक झाले. मग विवेकानेच बघा, एखादी गोष्ट बुद्धीने करावी हे तर समर्थ माऊलींनी सांगितले, पण तिथे सारासार विवेक बुद्धी वापरणं पण गरजेचे. कधी कधी नुसत्या बुद्धीचा वापर करून देखील आपल्याकडून बऱ्याच साऱ्या गोष्टी फसल्या जातात. मग तिथं सारासार विवेक बुद्धी पण महत्वाची. मग विवेकाने जन्म मृत्यूच्या या चक्रातून सुटका होती. नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधले जाते आणि भक्तीच्या योगाने कृतकृत्यता लाभून नरदेहाचे सार्थक होते. इति श्री पंचीकरण केलेचे करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे योग. आपण बघतो परिसाचा ज्यावेळी लोहाला किंवा लोखंडाला स्पर्श होतो तेव्हा त्याचं सोनं होतं. याप्रमाणे या पंचीकरणाचे विवरण आपल्याला वारंवार करायचे. आपण जेवढी ही गोष्ट खोलात जाऊन समजून घेणार तेवढं आपल्याला त्याचं निरसन होणार. हाही दृष्टांत घडेना परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधू जना साधूस होईजे. पण हाही दृष्टांत बरोबर नाही. परिसामुळे परिस करता येत नाही ना, करता येतो का? पण साधूजनांना शरण गेल्याने आपण साधू होतो. साधूजनांना ज्यावेळी तुम्ही संतांच्या उठक बैठक मध्ये ज्यावेळी बसता, पण चांगल्या ज्यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, एखाद्या आपल्या म्हणजे प्रवचन कीर्तनाकारकडे तुम्ही सतत जर आठवड्यातून महिन्यातून जात राहिला तर तुमच्या कानावर चांगलेच शब्द पडतात, तुमच्याकडून ते चांगलं श्रवण केलं जातं आणि मग आपल्याही आयुष्यात त्यात बराच सारा फरक पडतो. म्हणून इथं समर्थांनी सांगितले की साधूजनांना शरण गेल्याने आपणही साधू होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण या समासामध्ये चिंतन कशाचं केलेलं आहे तर समर्थ माऊलींनी पहिला तर आपल्याला वाचेचे जे 4 प्रकार आहेत ते समजावून सांगितलेले. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखर. ती कशा पद्धतीने आपल्याकडून सगळं कार्य करून घेते हे सांगितलेले. आणि नंतर आपल्याला स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे 4 देहांचे प्रकार सांगितले. आणि यातून आपल्याला तत्वांचं निरसन करण्याचा, तत्वांचं पूर्णपणे निरूपण करण्याचा प्रयत्न समर्थ मौलींनी केलेला आहे. आणि हे आपल्याला याचं विवरण वारंवार केलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समजून जाईल की बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या घडत असतात ते या अशा पद्धतीने घडतात. नक्कीच हा समाज जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.